दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात सीना नदीला महापूर आल्यामुळे संपूर्ण गाव महापुरामुळे स्थलांतर करण्यात आलं होतं। यामध्ये प्रशासनानं शासनाकडून अनुदान जाहीर करण्यात आलं होतं। ज्यांच्या घरामध्ये जर पाणी गेलं असेल अशा सर्व कुटुंबांना 10-10 हजार ही मदत सरसकट त्यांनी जाहीर केली होती। संपूर्ण गाव प्रशासनानं स्थलांतर केलं होतं। यामध्ये स्वतः अप्पर तहसीलदार नरहरी सर असतील, API मनोज पवार साहेब असतील, BDO यांनी सर्वांनी येऊन गावाला भेट देऊन पूर्ण गाव खाली करून गावाला सर्व स्थलांतर करण्यास भाग पाडलं होतं। त्यावेळेस आम्ही सर्वजण गाव सोडून गेलो होतो। 90% घरामध्ये पाणी गेलं होतं, परंतु जी अनुदानाची यादी करण्यात आली ही ग्रामसेवकांनी यामध्ये लक्ष घातलं का जाणून बुजून गावातील कमीत कमी 60 ते 70% कुटुंबांना या लाभापासून वंचित ठेवलेलं आहे। ग्रामसेवक यांनी ही यादी करताना खरंच ते स्वतः केलेत का कुणाच्या दबावाने यादी केली याचाही चौकशी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आम्ही लावणार आहोत। आणि जर यामध्ये ग्रामसेवक दोषी आढळली तर त्यांना निलंबन करण्यासाठी देखील आम्ही तक्रारी अर्ज देणार आहे। दुसरी गोष्ट, कमीत कमी 200 ते 225 जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांना लवकरात लवकर 5 ते 6 दिवसाच्या आत लवकरात लवकर यांना पैसे मंजूर करण्यात यावे। आणि जर असं नाही झाल्यास तर दिनांक 20 तारखेपासून जेवढे वंचित हे लोक आहेत, लाभापासून वंचित राहिलेले कुटुंब आहेत, या सर्वांना घेऊन जिल्हाधिकारी येथे अन्नत्याग आमरण उपोषणाला मी स्वतः बसणार आहे।